नमस्कार मित्रांनो, तुमच्यासुद्धा कोणत्याही डॉक्युमेंटवरती असे सिग्नेचर नोट व्हेरीफाईड असेल तर याला कसे व्हेरीफाईड करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि फक्त याला मोबाईलनेच व्हेरीफाईड करू शकता आणि कोणताही याला कम्प्युटर लॅपटॉपची गरज पडणार नाही. तुम्ही मोबाईलमधून कोणत्याही डॉक्युमेंटवरती डिजिटल सिग्नेचर करू शकतात. आधार कार्डच्या PDF वरती तुम्ही डिजिटल सिग्नेचर करू शकतात. जातीच्या दाखल्यावरती तुम्ही डिजिटल सिग्नेचर करू शकतात मोबाईलमधून. उत्पन्नाच्या दाखल्याच्या PDF वरती तुम्ही डिजिटल सिग्नेचर करू शकतात. तसेच डोमेसाईलच्या PDF वरती तुम्ही डिजिटल सिग्नेचर करू शकतात. माझ्या मोबाईलमध्ये जातीच्या दाखल्याची PDF आहे आणि त्याच्यावरती सिग्नेचर नोट व्हेरीफाईड आहे. तर जातीच्या दाखल्यावरती डिजिटल सिग्नेचर व्हेरीफाईड कशी करायची ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि दुसऱ्या डॉक्युमेंटवरती कोणत्याही डॉक्युमेंटवरती डिजिटल सिग्नेचर कशी व्हेरीफाईड करायची ते पण तुम्हाला सांगणार आहे. माझ्या मोबाईलमध्ये अजून एक PDF आहे आधार कार्डची, त्याच्यावरती सुद्धा डिजिटल सिग्नेचर नोट व्हेरीफाईड आहे. तर आधार कार्डवरती सुद्धा डिजिटल सिग्नेचर व्हेरीफाईड कशी करायची ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि सर्च करायचं आहे PDF व्हॅलिडेट. PDF सिग्नेचर व्हॅलिडेट हा जे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. आता तुम्हाला इन्स्टॉल नावच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. 16 MBचं ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल तेव्हा तुम्हाला इथं ओपनचं ऑप्शन मिळेल. आता हा ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेला आहे. आता आपल्याला ओपन नावाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आता इथं सिक्युरिटी टेस्ट येत आहे तर आपल्याला इथं बॅक करायचं आहे. तर आपल्याला इथं बॅकच्या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी. तर मी इथं बॅकच्या बटनावरती क्लिक केलेलं आहे. आता आपल्याला इथं भरपूर ऑप्शन दाखवेल. तर आपल्याला इथं व्हेरीफाय सिग्नेचर या बटनावरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय सिग्नेचरवरती त्यानंतर तुम्हाला सिंगल फाईलवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सिंगल फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिग्नेचर नोट व्हेरीफाईड असलेली PDF तुमच्या मोबाईलमध्ये असेल ती तुम्हाला इथं ओपन करून घ्यायची आहे. PDF फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वेट करायचा आहे. आता तुम्हाला थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या जातीच्या दाखल्यावरती डिजिटल सिग्नेचर झालेली आहे. मी तुम्हाला झूम आउट करून दाखवतो, झूम इन करून दाखवतो. तर आपल्या जातीच्या दाखल्यावरती डिजिटल सिग्नेचर झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही डॉक्युमेंटवरती डिजिटल सिग्नेचर करू शकता. तुम्हाला जर ही PDF सेव्ह करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रिंटेबल PDF या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुमच्या मोबाईलमध्ये ही PDF सेव्ह होऊन जाणार आहे. आणि जर तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करायचे असेल तर तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला डिजिटली सिग्नेड PDF वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जिथं सेव्ह करायचे असेल किंवा तुम्हाला जिथं शेअर करायचे असेल तिथं तुम्ही ही PDF शेअर करू शकता. तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करायची असेल तर व्हॉट्सअपवरती, आणि जर तुम्हाला मोबाईलमधून प्रिंट द्यायची असेल तर प्रिंट देऊ शकता. आता मी तुम्हाला डिजिटल सिग्नेचर आधार कार्डवरती करून दाखवतो. सिंगल फाईलवरती क्लिक करतो आणि माझ्या मोबाईलमध्ये जिथं आधार कार्ड आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो आधार कार्डच्या PDF वरती. इथं तुम्हाला थोडा वेळ वेट करायचा आहे. इथं ये गोल गोल फिरेल. इथं तुम्हाला आधारच्या PDFचा पासवर्ड विचारेल. तर तुम्हाला इथं तुमच्या नावाचे पहिले 4 लेटर तुम्हाला कॅपिटल इथं तुम्हाला टाईप करून घ्यायचे आहेत आणि तुमचं जो जन्मवर्ष असेल तो जन्मवर्ष तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे. जन्मवर्ष टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं अनलॉक PDF वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं परत तुम्हाला 30 सेकंदापर्यंत वेट करायचं आहे. तर आता आपल्याला थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता आता आपल्या आधार कार्डवरती डिजिटल सिग्नेचर झालेले आहे. तर मी आता तुम्हाला इथं झूम इन करून दाखवतो. तर तुम्ही इथं बघू शकता आपल्या आधार कार्डवरती डिजिटल सिग्नेचर झालेले आहे. तर तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही PDF वरती डिजिटल सिग्नेचर करू शकता. पॅन कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, जातीचा दाखला असेल, मतदान कार्ड असेल, तर तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही डॉक्युमेंटवरती डिजिटल सिग्नेचर करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.